कपास या क्षेत्रात जाऊन विघ्नहर्ता संघाचे कर्णधार कुणाल पागदरे मॅन ऑफ द मॅच 44 धावांची आक्रमक खेळ विस्फोटक खेळ आक्रमक सुरुवात करून दिली आपल्या संघाला. या सामन्याकडे वळूया. दुसरा फेरीतील सामना जो संघ विजयी होईल तो संघ थेट क्वार्टर फायनल मध्ये पोहोचेल आणि जो संघ पराभूत होईल त्यांना एक अजून संधी मिळेल चौथ्या सामन्यातील विजेता संघासोबत खेळण्यासाठी आणि त्यांच्यातून एक अजून संघ उपांत्य फेरीत जातील. कृपया सामना चालू करायचा आहे. विघ्नहर्ता संघ निलेश दवणे कंपनी सामना चालू करायचा आहे. फिल्डिंग चालू आहे. मग मॅच चालू आहे. तुम्हाला मॅचचा शेड्यूल मॅचचा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे की जो संघ पहिला सामना विरुद्ध दुसरा सामना पहिल्या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध दुसऱ्या सामन्यातील विजयी संघ ह्यांच्यात तिसरा सामना होतोय आणि पहिल्या सामन्यातील पराभूत संघ विरुद्ध दुसऱ्या सामन्यातील पराभूत संघ याच्यातील चौथा सामना होतोय आणि जो शेवटचा सामना असेल दुसऱ्या सामन्यातील पराभूत संघ विरुद्ध तिसऱ्या सामन्यातील पराभूत संघ विरुद्ध चौथ्या सामन्यातील विजयी संघ असा असतो. तेजस तामोरे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मला वाटते काल त्याने तीन सामन्यामध्ये 6 DL घेतलेत. असे तेजस निलेश तामोरे आमचे ज्येष्ठ बंधू यांचे कनिष्ठ सुपुत्र तेजस तामोरे प्रतिम क्षेत्ररक्षक करताना क्षेत्ररक्षकाच्या जोरावर आपल्या संघामध्ये पहिल्या 11 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी. नचिकेत हितेश दवणे नचिकेत नाईक का तुला पण माहिती नचिकेत नाईक नाही माहित का नचिकेतचं नाव आरेकर बरोबर. उदारी माता संघाने विनंती असेल त्यांचा 12वा खेळाडू इथे उपस्थित राहिला तर थोडासा जर स्कोरर मध्ये काय गफलत झाली तर कृपया आपला नियम आहे जर एक षटक संपलं आणि 12वा खेळाडू आला नाही तर 3 धावांची पॅनलाइज करण्यासाठी करता येईल. लक्षात ठेवा एक जर ओव्हर संपला आणि जर 12वा खेळाडू नसला तर 3 धावांची पेनल्टी असेल. लक्षात द्या. सामना अवतारी माता विरुद्ध विघ्नहर्ता या दोन संघामध्ये पहिला सामना दोन्ही संघांनी जिंकला. एका संघाने बनवलं ते 96 धावा दुसऱ्या संघाने बनवलं ते 119 धावा. दोन्ही हाय स्कोरिंग सामना जिंकून आपला संघ दुसऱ्या फेरीत पोहोचवलाय. विवेक दवणे पंकज चारेकर हितेश दवणे विष्णू चारेकर यज्ञेश प्रभू असे नावाजलेले खेळाडू एका बाजूला तर निलेश दवणे कुणाल पागदरे नचिकेत नाईक हितेश दवणे वंश भुतकडे मला वाटते धीरज दवणे असे एका अपेक्षा एक असे समोर टाकताना संघ नाणेफेकी जिंकल्यानंतर पहिल्या सामन्यात नाणेफेकी हरले होते पंकज. या सामन्यात सुद्धा नाणेफेकी हरले. काही व्यूहरचना असेल या सामन्यात. हा क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे पण कुठेतरी मलाही वाटत होतं की बॅटिंग आली असती तरी चांगलं असतं ना. माझ्या म्हणण्यानुसार बॅटिंगच आली आणि आम्ही गेल्या वेळेस जो परफॉर्मन्स केलेला त्याचप्रमाणे बॅट्समॅनला सांगितले त्याचप्रमाणे तुम्हाला खेळायचं आहे. धन्यवाद धीरज भाऊ. हो बरोबर आहे. जर आपण आपले फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो जर सामना जिंकायचा असेल तर आपल्याला दोन्ही क्षेत्रात चमकदार कामगिरी करावी लागते. कारण जर आपण पहिल्या फलंदाजी करताना जर 80 ते 100 धावा काढल्या परंतु गोलंदाजी खराब केली गचाड केली तर आपण सामना जिंकू शकत नाही. जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर आपल्याला दोन्ही क्षेत्रात तेवढीच योग्य आणि अचूक कामगिरी करावी लागेल तरच आपला सामना जिंकता येतो. एक क्षेत्रात नाही तर आपल्याला 6 षटकामध्ये 140 150 अशा धावा काढाव्या लागतील. परंतु इथे एक सर्व तुल्यबल संघ आहेत. एक सामना सोडला तरच दुसरे एखाद 2 सामने एकतर्फी होत आहेत. मागच्या सामन्यात पाहिलं जसा गोलंदाजीचा वर चष्मा होता. निखिल तामोरे याने सुद्धा 48 धावा काढल्या. कुणाल याने सुद्धा 44 काढल्या. नचिकेत याने सुद्धा 32 काढल्या. परंतु गोलंदाजीमध्ये पाहिलं साहिल दवणे यांनी जी अप्रतिम भेदक गोलंदाजी केली त्या दुसऱ्या षटकात मॅचचा पूर्ण टर्निंग पॉईंट ठरला. कारण पहिल्या षटकात 26 धावा आक्रमक सुरुवात होती मैत्री संघाची परंतु त्याच्यावर लगाम लागण्यास गोलंदाजीसाठी सामन्याकडे वळूया. गोलंदाज रुपेश फलंदाजीसाठी आले ते हितेश दवणे आणि नॉन स्ट्राईकला असेल ते विनोद आरेकर. बघूया
राईट मारा करतील कडून 3 ते 4 मला वाटतं 5 ते 6 पावलांचा रन बसेल. स्लो ऑफ ब्रेक लेग ब्रेक पद्धतीने मारा करतील. यावेळी व्यूहरचना बदलली विघ्नता संघाने. मागच्या वेळी 120 धावांचं पाठलाग करत होते तेव्हा दांडेवची एंड करून त्यांनी गोलंदाजी सुरुवात केली होती, परंतु आता उंबाड एंड करून करतायत कारण त्यांना माहिती आपल्याला संघाला बचाव करायचा आहे. जेवढी सांगा धाव संख्या उभारतील तेवढे तयार करायचे आहेत. पहिला चेंडू होता ऑप्शन बाहेर फुल करायचा होता. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बीट झाले यष्टीरक्षक. मला वाटतं आता हा गडी बाद झाला असा थोडस का होईना गोलंदाजीला साथ मिळाली नाही यष्टीरक्षकाची. जयदीप मेहर मॅन फ्रॉम जस्ट नंबर पहिलंच म्हटलं होतं आमचे सगळं समालोचक जस्ट नंबर मध्ये 50 वयाची घाटताना जयदीप मेहर. पहिला चेंडू निर्धाव चेंडू बघूया दुसऱ्या चेंडूवर हितेश दवणे सच्च. पुन्हा एकदा रुपेश टू हितेश. पहिल्या चेंडूवर रुपेश यशस्वी झाले. पहिला दुसरा चेंडू होता बॅट सुटली बॅट तुटली बॅटच तुटली. मला वाटतं हँडल विथ केअर असं म्हणता येईल. फक्त हँडल आपल्या हातात राहिले. बॅटचे दुसरा भाग निघून गेला. एवढं मग मला वाटतं 4 ते 5 वर्षानंतर मैदानात उतरले ते 4-5 वर्षाची ताकद एकाच फटक्यात मारण्याचा प्रयत्न होता, परंतु यशस्वी झाला नाही. तो चेंडू पर्यंत ताकद गेली नाही आणि बॅट 2 भागामध्ये विभागली गेली. हे स्पोर्ट्सची बॅट. एवढं प्रेम आपण आपल्या बाईकवर आपल्या इतर गोष्टीवर करतो त्यापेक्षा प्रेम आपण आपल्या फळीवर करत असतो, कारण आपल्या फलंदाजाला आपली फळी हे सर्वात प्रिय असते. आमचे वरिष्ठ खेळाडू निलेश पागदर हे सांगतात की जेव्हा आपण आपल्या पत्नीवर किंवा प्रेयसीवर प्रेम नाही करत त्यापेक्षा एकदा खेळाडू आपल्या फळीवर प्रेम करत असतो. बघूया सामन्याकडे उड्या. रुपेश पुन्हा एकदा इथे परंतु दिलेला गिफ्ट स्वीकारता आला नाही. बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू सरळ खेळ दिला होता, परंतु हा खेळ यशस्वी करण्यात अपयशस्वी झाला, परंतु हाताला जखम झाली आहे. हॉस्पिटलमध्ये जास्त असेल तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं प्लेअरला. पाणी संपलंय. पाणी घेऊन जा. बॉटल कुठे आहे? म्हणावं लागेल विघ्नहर्ता संघाचं, कारण अप्रतिम गोलंदाजी करत होते रुपेश दवणे. विघ्नहर्ता संघाच्या एक राखीव अजून 12वा खेळाडू जो असेल त्यांनी कृपया मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण आपला खेळाडू अप्रतिम सुरुवात होती. अप्रतिम पहिले 3 चेंडू निर्धाव टाकले होते आणि जे झेल घेण्याची संधी होती त्या झेल घेण्याच्या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाले. रुपेश नाणेफेकी जिंकल्यानंतर जो क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला त्यावर सार्थक सुरुवात करताना त्याच प्रकारे त्या 3 चेंडू झाल्यानंतर त्या 3 चेंडू अजून ओव्हरऑल 3 चेंडू घेऊन आलेले आहेत ते गोलंदाज वंश भूतकडे रिटायर्ड हाईट झालेले आहेत. रुपेश दवणे म्हणजे ड्रेसिंग साठी हॉस्पिटलला घेऊन गेले. हो वंश 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 बघूया आयकॉन खेळाडू या संघातला वंश भूतकडे
पहिल्या सामन्यामध्ये ना गोलंदाजी केली ना फलंदाजी केली, परंतु या ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू टप्पा खाल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. पुन्हा एकदा निर्धाव. अजून मात्र एक सुद्धा धाव. धावांचा श्रीगणेश झालेला नाहीये उधारी माता संघांकडून. अप्रतिम सुरुवात विघ्नहर्ता संघाकडे. रुपेशाने 3 चेंडू निर्धाव ठेवले, त्यानंतर त्यावर गोलंदाजी करताना पुढचा एक चेंडू आपण परंतु बचाव सिलेक्शन जिथे एक धाव होते तिथे 2 धाव देण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. शॉर्ट पद्धत चेंडू होता, रूल करण्यात नाकाम राहिले. चेंडू पडल्यानंतर जेवढा उसडी घेण्यात एक्सपेक्ट केला होता तेवढा काही उसडी घेता येणार आला नाही, म्हणून शॉर्ट वर कंट्रोल करता आला नाही. परंतु बॅटचे कडा घेऊन चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने केला. क्षेत्ररक्षकाने तो रनआउटच्या नादात मिसफिल्ड केला. जिथे एक धाव होती तिथे 2 धावात परिवर्तित केलं. बघूया शेवटचा चेंडू वंश यांचा. धावसंख्या 2, बिनगडी बाद 2. शेवटचा चेंडू या षटकातील. राईट आर्मवरती विकेट. पुन्हा एकदा ओव्हरबंधू करण्याच्या नादात बीट झालं, चेंडू शरीर आदळला. चेंडू अप्रतिम षटक दोघांमिळून हाताळलं गेलं. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती बिनगडी बाद 2 धावा. अप्रतिम सुरुवात विघ्नहर्ता संघाची. जेव्हा फलंदाजी होती तेव्हा फलंदाजी सुद्धा आक्रमक सुरुवात केली होती. जेव्हा गोलंदाजी होती गोलंदाजी तिला संयमी सुरुवात. विघ्नहर्ता संघ मागच्या सामन्यामध्ये 21 धावा दिल्या होत्या त्यांनी पहिल्या षटकात दिल्या होत्या सॉरी, परंतु यावेळी मात्र संत सुरुवात आणि फक्त 2 धावा. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम क्षेत्ररक्षक. मला वाटतं 5व्या षटकात एकाच धावेचं रूपांतर 2 धावे दिलं होतं, तो एक क्षण सोडला तर पूर्ण या षटकांमध्ये विघ्नहर्ता संघ हावी होतोय उधारी माता संघांवर. बघूया दुसरं षटक वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक. साहिल दवणे, फलंदाज विनोद आरेकर, लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतील. पहिल्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली, 3 गडी बाद केले होते साहिल यांनी. त्या दुसऱ्या सामन्यात बघूया फलंदाजीसाठी ते विनोद आरेकर. 5-6 पावलांचा रनअप. साहिल टू विनोद, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बघूया विनोद उलटा चेंडू पंचांनी तो घोषित केला. एवढी चांगली सुरुवात होती, खराब सुरुवात. नो प्लस 6. षटकात सुप्रेशर जो दबाव टाकला होता तो दबाव मात्र ह्या खराब चेंडूवर अतिरिक्त चेंडूवर हटवण्याचा प्रयत्न उद्धरी माता संघाचा. जिथे एका षटकात 2 धावा होती, पुन्हा एकदा उलटा चेंडू पुन्हा एकदा मारण्यात येतात, परंतु हा चेंडू होता हिट म्हणून. बोल ना, हा बोल. हो न बोल. जर विनोद यांनी लगातार 3 षटकार मारले तर चिन्मय दवणे यांच्याकडे 501 रुपयांचं पारितोषिक आलेले आमच्याकडे जमा सुद्धा झालं. बघूया साहिल अप्रतिम गोलंदाजी. पहिला खराब चेंडू हाताळला होता, त्यानंतर टक्कर देताना साहिल दवणे रणांच्या पावलावर पाऊल टाकून प्रमाणे त्यांचे विश्वजित चुने यांनी अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर अनेक मैदान अनेक विक्रम आपल्या नावावर केलं. त्याच स्पर्धा त्यांचे सुपुत्र साहिल दवणे पहिल्या सामन्यात सुद्धा 2 गडी मिळवले होते. या सामन्यात सुद्धा
दोन चेंडू मध्ये एक गडी मिळवण्यात यशस्वी दवणे आणि 7 चेंडूचा सामना केला. आणि फक्त 2 धावा बनवल्या. धावसंख्या पोहोचली होती 10 धावर. फलंदाज यज्ञेश प्रभू पुन्हा येतात बदल टाकलं चेंडू परंतु मारता ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर मारलं आणि प्रतिम प्रयत्न होता क्षेत्ररक्षण करण्याचा परंतु क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू जातोय सीमा आणि बाहेर 4 धावांसाठी. अजून 4 ने प्लस लागतोय. धावसंख्या होते 14 धावा. टीम चेंडू होता ब्लॉक होता चेंडू होता. इंदूची चुकी इथे दवणे आणि चेंडू केली होती. कव्हर दिशेने मारला होता. डीपेक्षा कव्हरला खेळाडू होता परंतु यज्ञेश यावेळी पाहिलं की तिथे खेळाडू आहेत क्षेत्ररक्षक आहे तिथे न मारता गॅप ला मारला आणि 4 धावा सुरू केल्या. पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू फ्रायडे चेंडू होता थेट कॅमेरामॅनला सलामी देताना चेंडू दिले सरळ मैदानाच्या बाहेर. नवीन चेंडू द्यायचा आहे. शिवाजी महाराज फोटोच्या मागे बोलायचं नवीन बॉल दे ना नवीन चेंडू द्यायचा आहे. समालोचकांना अभिवादन करणार हा षटकार. या 6 धावांनी धावसंख्या बोलतोय 20 धावा. यज्ञेश प्रभू ऑन फायर. पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर षटकार. या षटकार तब्बल 18 धावा आलेत. 4 चेंडू मध्ये 18 धावा. एक नो बॉलला षटकार एक चौकार एक षटकार. पुन्हा एकदा मारण्यात मिठावच्या दिशेने परंतु सर्वात उंच खेळाडू असून सुद्धा त्या चेंडूला पर्यंत पोहोचण्याचा यशस्वी झाला. कुणाल पागदर त्याच्या डोक्यावर जाताना मिठावच्या दिशेने आलेले पुन्हा एकदा चौकार. ही संत सुरुवात होती त्या संत सुरुवातीला बॅकलॉग कम्प्लीट करण्यात यशस्वी होतोय. पहिल्या षटकात फक्त 2 धावा होत्या. या 5 चेंडू मध्ये 22 धावा वसूल करून आपल्या जी धावगती कमी पडली होती ती धावगतीकडे येताना संघ या षटकात एकंदरीत मला वाटतं 22 धावा आहेत. अजून शेवटचा चेंडू एंड चेंज करताना लेफ्ट आर्म राऊंड करतोय ऑप्शनच्या खूपच बाहेर पंचाने अवांतर घोषित केलं. या अजून एक अवांतर धावण्याची धावफलक पोहोचतोय 25 धावा. यज्ञेश प्रभू चौकार षटकार चौकार. या षटकातील शेवटचा चेंडू साहिल टू यज्ञेश प्रभू विकेट. पुन्हा एकदा राकेश खेणी यांना षटकार. त्यांनी पाहिलं आमचे मित्र राकेश खेणी ते आलेले आहेत. धन 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 आणि मी त्यांनाच आमंत्रित करतो पुढील समालोचनासाठी. येस थँक्यू धीरज तामोरे. आपण जो ऐकत होता एक सुंदर गोड आवाज. त्यांचा फक्त आवाज गोड नाहीये तर त्यांची वर्तणूक गोड आहे. त्यांचं संभाषण गोड आहे. त्यांचं आयोजन गोड आहे. त्यांचं नियोजन गोड आहे. असे सगळ्यांचे लाडके गोड व्यक्तिमत्व धीरज तामोरे यांचा आपण गोड आवाज ऐकत होता. फक्त क्रिकेटपुरती मर्यादित नसून कुठलाही सामना असो कुठलीही स्पर्धा असो त्या स्पर्धेला प्रत्यक्ष जोखून देणारे धीरज तामोरे आपल्या समवेत जुळले होते. या स्पर्धेचे सर्व करता असे धीरज तामोरे आपल्यासोबत जोडले होते. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी दुसऱ्या फेरीतला सामना जे संघ पहिल्या फेरीत दोन्ही संघ विजयी झाले होते ते दोन्ही संघ दुसऱ्या फेरीत मात्र दोघांच्याही समोर ठाकलेले एका बाजूला विघ्नहर्ता तर एका बाजूला उभा आहे तो मात्र उभारी माता. तर पाहूया दोन्ही संघ चुरस करताना. यावेळेस मात्र 2 षटकाच्या उत्तरात धावसंख्या झाली आहे ती मात्र 30 धावा उदारी माता संघाच्या. तर पाहूया यानंतर मात्र गोलंदाजीचा भार सोपवला जातोय तो मात्र निलेश दवणे. निलेश नरोत्तम दवणे. नाव हे मोठं आहे. नाव काफी आहे. ह्या पिचवर जी आपण रेखाटणी बघतोय ती ह्या निलेश दवणेच्या हातून झालेली रेखाटणी
शाहू या नावाने जास्तीत जास्त पसंती आमच्या बाजूला आमचे सहयोगी खेळाडू निलेश दवणे पागरी देखील चांगला चेंडू होता का तर नक्कीच यावेळेसमध्ये कनिष्केला जाईल गोलंदाजी थोडस ट्रम लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू होता पंचमकी भरला आणि ह्याला वाईट घोषित केला. पहिला चेंडू सोयरी चेंडू धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 32 धावा. निलेश दवणे पाहूया यष्टीला एकदम खेटून उभे असतील जयदीप मेहर काय यष्टी रक्षण केली जाते जयदीप मेहर यांच्याकडनं. मला वाटतं लेजंडरी प्लेअर ह्या संघामधील 3 लेजंडरी प्लेअर आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला निलेश दवणे, जयदीप मेहर, रुपेश दवणे अशा 3 40+ चे खेळ. यावेळेस मात्र रिव्हर्स करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू खाली कोण आली होता आणि यावेळेस काय घडलं जाईल नक्कीच ब्रेक थ्रू मिळून निलेश दवणे सेव्ह. बॅट्समन कोण फिल्डिंग घेतली ना. यस नक्कीच या ठिकाणी मात्र कुठेतरी एक वेगळं गणित दिसतंय. विघ्नहर्ता ज्यावेळेस मात्र नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करत होता 120 धावा कुठून काढल्या होता. यावेळेस मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं ठरवलं. त्या क्षेत्ररक्षणाला साजेस खेळ मात्र करतोय विघ्नहर्ता. कुठेतरी 2 षटकात 31 धावा गमावल्या होत्या मात्र तिसऱ्या षटकात कमबॅक करतो का निलेश नावाचा गोलंदाज निलेश दवणे. त्याच्यासमोर आता मात्र आलेला आहे तो मात्र विवेक दवणे, हितेश दवणे, विवेक दवणे, यज्ञेश प्रभू, विनोद आर्वेकर असे मोठमोठे खेळाडू या उतारी माता संघामध्ये तो ओनर स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. कज आर्वेकर, भावेश पांढरे असे ओनर या संघाचे. तर नक्कीच समोर एक विघ्नहर्ता त्या संघाचा ओनर मात्र गणेश मोरे आपल्याला पाहायला मिळतो. पण अशा प्रकारे निलेश काढणं टाकण्याचा प्रयत्न होता मित्र काढला नाही. हा चेंडू फेकून दिला तो चापा आणला आणि 6 धावा. धावसंख्या 6 ने पुढे काय होते. धावसंख्या झाली ती मात्र 38. यावेळेस मात्र थोडसा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता निलेश दवणे यांचा. पाहिला की डावकुरे हाताचा ज्यावेळेस फलंदाज येतो कुठतरी गोलंदाजावरती दबाव असतो. जो डावकुरे हाताचा गोलंदाज असतो त्याच्यावर दबाव असतो आणि त्याच दबावाला झुगारून कुठेतरी हा षटकार खेळला आहे तो मात्र विवेक दवणे या संघाचे स्वतः कर्णधार आणि नॉन स्ट्राईक एंडला चॉईस प्लेअर यज्ञेश प्रभू. पुन्हा पाहूया निलेश टू विवेक दवणे. पहिल्या चेंडूवरती षटकार खेळून मात्र चांगला फटका दाखवला. यावेळेस मात्र थोडसा ट्रम लाईनच्या बाहेर फलंदाजाला कुठलाही करा गोलंदाजाचा हा चेंडू मात्र ट्रम लाईनच्या बाहेर जातो. पंच घोषित करतात की हा वाईट चेंडू, हा खराब चेंडू आहे. पॅनलाइज केलं जात आहे गोलंदाजाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती मात्र 39 धावा. नक्कीच सुंदर खेळ. पहिल्या षटकात पहिल्या सामन्यात मात्र 100 धावा कुठून काढल्या होत्या उतारी माता संघाने. तर दुसऱ्या सामन्यात विघ्नहर्ताने 120 धावा बनवल्या होत्या. यावेळेस मात्र प्रहार केला घेण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी ओंकार नावाचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला मित्र. शंकर आहे सुद्धा सॉरी माफ करा कुशल आहे हा क्षेत्ररक्षक. या ठिकाणी मला वाटतं चांगला प्रयत्न होता कुशल यांचा. प्रयत्न केला होता षटकार अडवण्याचा मात्र प्रयत्न असफल ठरतो. कुशल यांचा सुंदर प्रयत्न पाहायला मिळाला. ज्यावेळेस चेंडू त्यांच्याकडे फ्लाय होत होता त्यावेळेस मात्र एअर जम्प करून चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू जातो सीमारेषे बाहेर. टू बॅक दुसरा षटकार विवेक दवणे नावाच्या खेळाडूकडनं येतोय. तर नक्कीच ओम साई स्पोर्ट्स या लाईव्ह चॅनलला तुम्ही बघत आहात. पुन्हा पाहूया निलेश. यावेळेस प्रहार केला जातो निलेशला आणि यावेळेस मात्र चांगला चेंडू टाकण्यात यश प्राप्त होते निलेश दवणेला. हरकेश माफ करा जयदीप मेहर मात्र त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतात. नक्कीच चांगल्या चेंडूला ते नक्कीच क्लॅप करून त्यांना मनोबल वाढवत आहेत. पुनश्च शेवटचा चेंडू निलेश दवणे यांचा विवेक दवणे यांच्याकडे. यावेळेस मात्र खोल टाकला चेंडू होता. 1 तेरी तो 1 मिनिट तू 2 षटकार मारू शकतो तर मी 2 बॉल डॉट टाकू शकतो हे दाखवून देणारा चेंडू पुनश्च निलेश दवणे यांच्या हातातून पाहायला मिळाला. काय गोलंदाजी म्हणावी लागेल. 46 वय 46 ते 47 वय हे गोलंदाजाचं असणार आहे जो एक निलेश दवणे नावाचा गोलंदाज आपण पाहिला. तर तुम्ही पाहत असाल तर दांडी उच्चे उनबाट प्रीमियर लीग
ओपनची टुर्नामेंट ही पाहायला मिळते. तिन्ही गावातनं खेळाडू आपली चुनक दाखवतात. एक काळ होता निलेश धवणेचा, ज्यावेळेस मात्र हिंदुस्थान संघाकडनं खेळत होता. हा एक काळ गाजवला होता. मात्र त्यावेळेस मात्र कुठेतरी थोडीशी घाई करायची आहे. मी विघ्नहर्ता संघाला विनंती करेन, आमच्या विनंतीला मान देऊन ज्याप्रमाणे तुम्ही घाई केली त्याकरता आम्ही तुमचे मनपूर्वक आभार मानतो. एका बाजूला कर्णधार कुणाल पागधरे, काय खेळी केली होती कुणाल पागधरेने, त्याच खेळी होतो मॅन ऑफ द मॅचचा मान दिला होता. आता मात्र स्कोअर झालेला आहे तो 45 धावा. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय तो मात्र धीरज धवने. हा देखील एक हिंदुस्थान दांडी संघाचा खेळाडू. मागच्या सत्रात काय खेळ केला होता, सुंदर खेळ या फलंदाजाकडनं देखील पाहायला मिळाला होता. हिंदुस्थान दांडी संघाचा एक खेळाडू आहे. एक खेळाडू आमच्या बाजूला इथे बसलेले आहेत निलेश पागधरे. वॉक्सी या नावाने जास्तीत जास्त पसंती ती मिळाली होती. डबल बल हा शब्द आम्ही त्यांना लावला होता, म्हणजेच बंदर का बादशाह. ज्यावेळेस बंदरावर मॅच असायच्या त्यावेळेस मात्र मोठी खेळी त्यांच्याकडनं पाहायला मिळायची. तोच निलेश दशरथ तरी आमच्या बाजूला येऊन विसवलाय. क्रिकेटवर प्रेम असलेला खेळाडू. आता मात्र यज्ञेश फ्लो मध्ये आहे आणि फ्लो मध्ये जाणार नक्कीच. ज्यावेळेस मात्र तुम्ही अशा फलंदाजाला 25 चेंडू द्याल, आमच्या पंचांचे हात नक्कीच डोक्यात असणार आहेत आणि तो दर्शवतो तो हे षटकार आहे. 6 धावाने स्कोर फ्लाय होतोय. मात्र धावसंख्या झाली ती 51 धावा. संघाची वैयक्तिक धावा झालेली ती मात्र 51 धावा. 2 गडीचे बाद. चौथं षटक मार्गस्थ असताना पुनश्च पाहूया 100 गाठेल का. यावेळेस मात्र पूर्ण फटका खेळलेला चेंडू लक्षात येतो म्हणून काय घडी रनिंग कॅच पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक या ठिकाणी फ्रेम मध्ये आला होता तो वंश भतकडे. नक्कीच युवा क्षेत्ररक्षक आहे. खूपच सातक चित्याच्या चपळाईने हा झेल पकडला. ज्यावेळेस मात्र पाहिला की यज्ञेश सारखा फलंदाजी करतो, ज्यावेळेस अशा फलंदाजाचे जेव्हा कॅच येतात क्षेत्ररक्षकाकडे तेव्हा मात्र दबाव असतो. मात्र त्या दबावाला झुगारून हा सुंदर कॅच वंश कडे याने पूर्ण केला आणि यज्ञेशच्या खेळीला मात्र अंत आणला. 6 चेंडू 26 धावा. हा फलंदाज बाद होऊन करतोय. थोडीशी घाई करायची आहे. बॅट्समन थोडीशी तयार आहे. पंकज जानकर सर, तुम्हाला विनंती असेल. यस, आमच्या विनंतीला मान दिला, तुम्ही हात दाखवला, आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. तुम्ही प्रत्येक वेळेस आयोजकांच्या मानाला सन्मानाला जो रिस्पॉन्स देता त्याकरता आम्ही आयोजक दांडी ब संघ तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार आहेत. आजचं कालच्या सामन्यात जो पहिला क्वालिफाय संघ झाला त्याचे कर्णधार राहुल मोरे आमच्याकडे उपस्थित झाले. स्वतः आयोजक आहेत. आयोजकांना ज्यावेळेस मैदानात स्पर्धेचा पहिला चेंडू पडतो ना तेव्हा जे सुख असते ना, काल त्यांच्या चेहऱ्यावर पाहिलं होतं. धीरज तामोरे म्हणा, राहुल मोरे म्हणा, साहिल निजर हे नाव विसरून चालणार नाही ह्या स्पर्धेसाठी. ज्या दिवशी ऑप्शन होता त्या दिवशी त्याला मी सकाळी 8 वाजता पाहिला होता, तर रात्री 2 वाजेपर्यंत त्याला ह्या मैदानात पाहिला होता. पुनश्च धीरज एक गडी मिळवून, मोठा गडी मिळवून पुनश्च गोलंदाजी मार्फत चैतन्य धनु आता फलंदाजीकडे यावेळेस मात्र आजचे टप्प्यावरती चेंडू गोलंदाजी चेंडूवर जेव्हा षटकार येतो ना तेव्हा कुठेतरी दबाव येत असतो. गोलंदाज मात्र त्या दबावाला झुकतो. यज्ञेश सारख्या फलंदाजाच्या खेळीला स्वल्पविराम पूर्णविराम लावणारा हा गोलंदाज सलग 2 चेंडू निर्धाव एक गट मिळवतोय. सुंदर गोलंदाजी पुनश्च धीरज धवने. भैया मात्र चिन्मय चैतन्य मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूपर्यंत काही यावेळेस विमान थोडीशी छोटी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता, मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडू टाकून होत आहेत. 6 धावा देतो, 1 गडी मिळवतो. काय गोलंदाजी असेल. नक्कीच क्लॅप करायचंय तर नक्कीच आमचे सहयोगी, आमचे सहखेळाडू पुनश्च पाहुण्याच्या चैतन्याला यावेळेस पूर्ण झकडून ठेवला आहे का धीरज धवनेने. काय गोलंदाजी करतोय. मागच्या सत्रात मात्र हिंदुस्थान दांडी संघाकडनं खेळत होतो, मात्र फॉर्म मध्ये दिसतोय. गाळ गाजवला होता हिंदुस्थान संघाकडनं रुपेश धवने. थोडीशी दुर्दैवी जखम झाली आहे, त्यांच्यासोबत आम्ही आहोत. तुमची जखम लवकर बरी होत आणि तुम्ही आम्हाला मैदानात पुन्हा दिसत, हीच सद्भावना. यावेळेस मात्र फटका खेळला आहे. चैतन्याला पाहूया, मिड विकेटच्या दिशेने जातो. क्षेत्ररक्षक या ठिकाणी फील्ड करतोय का, थांबण होतं या ठिकाणी. आणि यावेळेस मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 2 ने ते षटकाच्या उत्तरार्ध धावसंख्या झाली ती 53 धावा. नक्कीच आपण जोडला आहात. आपण पाहतायत ओम साई स्पोर्ट्स लाईव्ह चॅनलला.
दांडी उच्चळी उनबट प्रीमियर लीग बरोबर दुसरे आयोजक मात्र दांडी बी संघ आहे आणि जो नेहमीच आम्हाला ह्या स्पर्धेसाठी लाभलेला असतो, ज्यांचा गोड आवाज तुम्ही नेहमी ऐकत असतात, असेच विशाल केनी देखील आमच्या सोबत जोडलेले आहेत. त्यांचंही करा शब्द सुमन आणि सहर्ष स्वागत. लगेचच षटकाला सुरुवात येईल तसं येईल विशाल केनी तुमच्या सोबत आणि या षटकाचं समालोचन ऐकवेल. वेलकम टू विशाल केनी. धन्यवाद राकेश. तर दरम्यान सामना चालू आहे तो उत्तरी माता विरुद्ध विघ्नहर्ता. प्रथम विघ्नहर्ता संघाने नाणेफेकी जिंकून फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं उत्तरी माता संघाला. 4 पाचवे षटक निर्दस्त होते आणि 4 षटकाच्या नंतर धावसंख्या होती ती म्हणजे 53 धावा आणि गडी मात्र गमत आहेत ते मात्र 3. 5वं षटक घेऊन येतोय साहिल दवणे. आपल्या पहिल्याच गोलंदाजीवर 25 धावा केल्या होत्या. यावेळी किती धावा येतोय पाहूया. बॅटची काढायला चेंडू जातोय त्या ठिकाणी नचिकेत फील्ड करतोय तोवर एक धावेवर समाधान मानावं लागेल उत्तरी माता संघाला. या एका धावेनिशी धावसंख्या थोडीशी पुढे सरकताना 54 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. चिन्मय त्या ठिकाणी वैयक्तिक 2 धावावर खेळताना त्याचप्रमाणे चैतन्य आणि विवेक मला वाटतं त्यांनी 2 षटकार आपल्या संघाकरिता ठोकलेले आहेत. पाहूया अजूनही किती धावा जमवत आहेत हे 2 खेळाडू. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना पुढचा चेंडू सामना करेल चैतन्य. भाट एंड कडनं यावेळेला फुलटॉस बनवून घेतलेला चेंडू सरळ वंश हातात पण झेल त्या ठिकाणी सुटतो आणि 2 धावा पळून काढतायत 2 बॅटर. या 2 धावेशी धावसंख्या पुढे सरकते 55 56. माफ करा 5वं षटक मार्गस्थ असताना अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे. 56 धावा ह्या धावफलकावर. यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर आला आणि त्या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण होतोय. 2 धावा पळून काढतात आपल्या संघाकरिता. या 2 धावेशी धावसंख्या पुढे सरकताना 58 धावा. षटक तीन चेंडू या षटकातून टाकून झालेले आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी. पाहूया चैतन्य ज्या वेळेला सुद्धा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. तो चेंडू काही फळीवर आला नाही आणि त्या ठिकाणी धावचीच अपील केलं होतं परंतु 22च्या रूपाने एक धाव मिळाली आणि धावसंख्या पुन्हा पुढे सरकते 1-1 दोघेही धावांवर. उंबरठी माता संघ भर देताना 59 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी. पाहूया यावेळेला मात्र समोर असणार आहे डावखुऱ्या शैलीचा फलंदाज विवेक दवणे. पुन्हा मोठा खेळण्याचा प्रयत्न का फसतोय. बॅटची कडा लागून चेंडू लेगच्या दिशेने एक धाव मिळते. या एका धावेनिशी धावसंख्या पोचते 60 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. 5वं षटक मार्गस्थ. शेवटचा चेंडू ह्या 5व्या षटकातील असणार आहे साहिल दवणे. यावेळेला मात्र आता चैतन्य असणार आहे. पाहूया यावेळेला बॅटवर आलेला फटका त्या ठिकाणी वंश यावेळेला मात्र कुठली चुकी करणार नाही आणि चैतन्याला माघारी धाडेल आणि चौथा झटका बसतो तो मात्र उत्तरी माता संघाला. या गडीनिशी षटक सुद्धा संपते. 5 षटकांचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या मात्र 60 धावा 4 गडीच्या मोबदल्यात.
नाही. तन्य हा बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानात जाताना चिन्मय पाटील पाहूया शेवटचं षटक घेऊन येतोय धीरज गवणे. याआधी आपण सामने पाहिले 98-120 यावेळेला मात्र 60 धावा ह्या धावफलकावर आहेत. परंतु उद्धारी माता संघामध्ये सुद्धा त्या धावा डिफेंड करायला गोलंदाज आहेत. पाहूया आपल्या संघाला विजय मिळवून देतात की नाही. 60 धावा धावफलकावर शेवटचं षटक निर्णायक षटक असणार आहे. किती धावा जमवतोय उद्धारी माता संघ. धीरज धावणे पीएचसी कडून गोलंदाजी करताना डावखुऱ्या शैलीचा फलंदाज विवेक दवणे किती धावा जमवतोय. आतापर्यंत तरी चांगली फलंदाजी करताना विवेक मैदानात स्थिर आहे. यावेळेला मात्र एक धावा दुसरी धाव घेतोय यस 2 धावा ह्या परिपूर्ण या 2 धावेनिशी धावफलक हलताना दिसतोय. 62 धावा ह्या धावफलकावर. शेवटचे 5 चेंडू बाकी. किती धावा जमवतोय विवेक. 62 धावा होत आहेत. मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु चेंडू काही मैदानाच्या बाहेर पाठवता आला नाही आणि त्या ठिकाणी कुणाल हा जॉईन जातोय आणि विवेकला माघारी पाठवतोय. विवेक हा बाद होतोय आणि 6वा गडी बाद होतोय तो मात्र उद्धारी माता संघाचा. 62 धावा ह्या धावफलकावर. नवीन बॅटर मैदानात जाताना दिसतोय चेतन. डाव्या शैलीचा फलंदाज मात्र उजव्या शैलीचा गोलंदाज. परंतु तरी चांगली अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी केलेली आहे. या वेळेला मात्र त्याहूनही सुंदर गोलंदाजी करावी लागेल. पुढे आपल्याला 4 चेंडूंचा सामना करावा लागणार आहे आणि या 4 चेंडूमध्ये सुंदर अशी खेळी करावी लागणार आहे कारण की धावसंख्या ह्या पाहिजे तितक्या ह्या धावफलकावर दिसत नाहीयेत. पाहूया चेतन 4 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय. ध्रुव पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गडी मिळवला आणि तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सामना करेल नवीन बॅटर चेतन गवणे. यावेळेला पुन्हा फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूवर कुठलीही मोठी धावा जमवता आली नाही आणि सलग 2 चेंडूवर 2 गडी मिळवले ते म्हणजे धीरज गवणे आणि हॅट्रिक साठी संधी मिळवली आहे आणि ह्या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक आपल्या नावावर नोंदवणार का धीरज गवणे. पाहूया नवीन बॅटर मैदानात जाताना. सुरेंद्र 2 चेंडूवर 2 गडी मिळवले आणि हॅट्रिक साठी एक संधी उपलब्ध केली. पाहूया 62 धावा ह्या धावफलकावर आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना याच मैदानावर सराव करताना यावेळेला चेंडू
काही बॅटवर आला नाही आणि त्या ठिकाणी धावचीच्या रूपाने सुरेंद्र हा बाद होतोय आणि नवीन बॅटला मैदानात जाताना प्रणय पवार. पाहूया प्रणयला 2 चेंडू खेळण्याची संधी असणार आहे. तत्पूर्वी चिन्मय हा स्ट्राईक वर असणार आहे. पाहूया चिन्मय पाटील किती धावा जमवतोय. यावेळेला फुलटॉस मध्ये चेंडू होता परंतु चेंडू काही फळीवर आला नाही. बॅटची कडा लागली आणि एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फंबल होतोय परंतु वंचित नक्की होतोय तो मात्र प्रणय पवार एकही चेंडू न खेळता डगआउट मध्ये परत येतोय. तो म्हणजे प्रणय पवार. 2 झेल बाद झाल्यानंतर 2 खेळाडू हे धावचीच्या रूपाने बाद होत आहेत. उद्धारी माता संघाचे भावा मात्र 63. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील. पाहूया शेवटच्या चेंडूवर किती धावा जमवतोय. स्ट्राईक वर असणार आहे चिन्मय. पाहूया या वेळेला मात्र चेंडू बराच काळ हवेत आहे आणि त्या ठिकाणी साहिल सुकी करतोय. हाताला लागून झेल सोडतोय आणि चेंडू पडतोय सीमारेषेच्या बाहेर आणि षटकार मिळतोय आणि या 6 धावेनिशी धावसंख्या पुढे सरकलेली आहे आणि 69 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 70 धावांचं आव्हान असणार आहे विघ्नहर्ता संघाला. पाहूया 70 धावांचं आव्हान असणार आहे. सूर्य कसा फटका खेळला होता. बराच काळ हवेत होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणावर खेळाडू होता साहिल परंतु साहिलच्या हाताला चेंडू लागून हा सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू पडलेला आहे आणि 6 धावा मिळाल्या. या 6 धावेनिशी धावा संख्या पोहोचल्या त्या म्हणजे 69 वर आणि 70 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते म्हणजे विघ्नहर्ता संघाला. आपण पाहतोय दांडी उच्छे उनभाट प्रीमियर लीग दुसरे 16 संघ आपल्याला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस. यानंतर होणारा सामना ओम साईराम फ्रेंड्स विरुद्ध मैत्री. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचं आहे. पुढील होणारा सामना मैत्री 11 विरुद्ध ओम साईराम फ्रेंड्स. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. तत्पूर्वी मैदानात जाऊया. सामना सुरू आहे तो म्हणजे उद्धारी माता विरुद्ध विघ्नहर्ता. उद्धारी माताने प्रथम फलंदाजी करताना
69 धावा ह्या धावफलकावर लावल्या आणि 70 धावांचं आव्हान विघ्नहर्ता संघासमोर ठेवलं आहे. दरम्यान दोन्ही संघामध्ये नाणेफेकी होते. राहुल तामोरे यांच्या हस्ते नाणेफेकी केली जाते. ओम साईराम फ्रेंड्स विरुद्ध मैत्री. पाहूया मैत्री संघाचा कर्णधार निखिल, त्याचप्रमाणे ओम साईराम फ्रेंड्स संघाचा कर्णधार कुशल गवणे. राहुल तामोरे नाणेफेकी करतोय, बॉल होतोय आणि नाणेफेकी जिंकतोय तो म्हणजे मैत्री 11 संघ. थोड्याच वेळात आपल्याला ह्यानंतर सामना पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी मैदानात जाऊया. विघ्नहर्ता संघाचा काय तो आवाज विघ्नहर्ता संघाचे 2 सलामीचे फलंदाज मैदानात जाताना कुणाल आणि कुशल. कुणाल यांनी पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 48 धावा 44 धावा तुटल्या होता. यावेळेला मात्र 70 धावांचं आव्हान आहे. 36 चेंडू आणि 70 धावा किती चेंडू मध्ये पार करतोय पाहूया. कुणाल सध्या वेगळ्याच फॉर्म मध्ये आहे. वाडा, भिवंडी या ठिकाणी बरेच असे सामने त्याने एक हाती जिंकून दिलेले आहेत आणि बऱ्याचशा धावा आपल्या बॅट मधून जमवल्या. त्यानंतरचं धावतं समालोचन करतील माझे सहकारी मित्र भाग्यवान तामोरे. धन्यवाद. हॅलो. वैयक्तिक पहिला आणि संघाकरिता पहिलं षटक घेऊन येतोय चेतन दवणे. पहिल्याचा चेंडू पुढे कसा फटका म्हणता येईल आणि थँक्यू व्हेरी मच विशाल केनेल, तुम्ही ऐकत होतात. 69 धावांचा पाठलाग करताना पहिल्या बॉलवरती सिंगल पाहायला मिळाली. पुन्हा ऑफ द मार्क पहिल्याच बॉलवरती आपण पाहू शकाल. आपण पाहत आहे दांडेवची उंबाड प्रीमियर लीग सीझन 2 मधील दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. आपण पाहत आहेत एका बाजूला टीम बॅटिंग करताना विघ्नहर्ता, तर दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करताना टीम पाहायला मिळेल उद्गारी माता. तमाम जोडलेल्या क्रीडा राजांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. ऑफचिकच्या बाहेरचा चेंडू चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला का, परंतु चेंडू बऱ्याच हवेत त्या ठिकाणी मात्र सेफ झोन मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथून मात्र जर पाहायला गेलं तर 2 धावा परिपूर्ण होताना आपण पाहिल्या. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावरती 3, बॉलचा खेळ संपलाय 2. आपण ही स्पर्धा थेट लाईव्ह पाहू शकतो की तुमच्या घर बसल्या स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन वरती. होमसाई स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राईब करा. धावसंख्या फलकावरती 3, चेंडूचा खेळ संपलाय 2. 69 धावांचा पाठलाग करताना चांगल्या सुरुवात मंद गतीने करत असताना पहिल्या 2 बॉलवरती या वेळेला स्लॉट मध्ये होता, चेंडूला पिक केला आणि पाठवलं सरळ आउट ऑफ द पार्क. हा येतोय कुशल ठाकूरचा ब्रँडचा ब्रँडेड दर्जेदार A1 सिक्सर 6. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे सरसावेल. धावसंख्या फलकावरती आहेत 9. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय.
यावेळेला क्षेत्ररक्षक धावतायत चेंडू खाली पकडला एक उत्कृष्ट झेल आणि फलंदाज यावेळेला ठरतायत कुशल ठाकूर फेल गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फोर्टीप्लाचा खेळाडू जयदीप मेहर पहिल्या सामन्यात खूप चांगली फलंदाजी केली होती, परंतु आता मात्र देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन फलंदाज जयदीप मेहर ऑन स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल. यावेळेला बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मागच्या पायाला थोडंसं झुकवलं. स्वीप पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर विकेट किपर गॅदर करत असताना हितेश डवणे निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या षटकामधील धावसंख्या फलकावरती आहेत 9. यावेळेला लोअर फुलटा चेंडू हलक्या तशा ढकललाय. त्या ठिकाणी आपण पाहू शकत क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला सॉफ्ट हँडने अडवलं जाईल. षटक क्रमांक 1 चा खेळ झालाय परिपूर्ण. धावांचा पाठलाग करताना 69 धावा आहेत धाव फलकावरती. 10 धावा 1 गडी बाद. थोडस स्पीड बसू द्या. माझा टीम एक षटकामध्ये टीम मीटिंग घेत आहेत, थोडीशी कमी करा. धावसंख्येचा विचार केला फलकावरती 10 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहतायत ओमसाई स्पोर्ट्स या वाहिनीवर. ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतायत. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट, खूप चांगलं वर्क या ठिकाणी करत असताना ओमसाई स्पोर्ट्स प्रत्येक चेंडूचा धागा आणि दोरा टिपण्याचं काम या ठिकाणी कॅमेरामॅनच्या माध्यमातून केलं जातं. त्यांचंही आम्ही आभारी आहोत. प्रत्येक चेंडूवरती कशा पद्धतीने चेंडू कोणत्या दिशेला कोणत्या एंडला ओढला जातो ते मात्र कॅप्चर करत असताना आमचे कॅमेरामॅन त्यांना देखील हॅशटॉप असेल. धावसंख्या फलकावरती 10. षटक क्रमांक 1 चा खेळ झालाय परिपूर्ण. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क मध्ये इंट्रोड्यूस केलं जातं विवेक दवणे. दांडी एक्सप्रेस म्हणून ज्यांना संबोधलं जातं तोच विवेक सध्या गोलंदाजी मार्क वरती. समोर जर पाहायला गेलं जयदीप मेहर. यावेळेला पाहू शकाल त्रिफळा उद्ध्वस्त झालाय फलंदाज. बॅक टू दी पवेलियन गॉन विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धीरज दवणे. आता मात्र पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की 69 धावांचा पाठलाग करताना पार्टनरशिप महत्वाची आहे आणि ते करण्याच्या नंतर जयदेवची विकेट गमावली. पहिली विकेट गमावली होती कुशल ठाकूर या फलंदाजाची. या वेळेला आपण पाहू शकाल डाऊन दिल्ली पाहायला मिळाला चेंडू व्हाईट बॉल दर्शवताना
पंच आपण पाहू शकाल, एका बाजूला आशुतोष बेवार असेल तर दुसऱ्या बाजूला पंच पाहायला मिळते. खूप चांगली पंचांची भूमिका निभावताना विरल नायर सर. चांगला फटका आहे डीप मध्ये, क्षेत्ररक्षक यत्नेश प्रभू यावेळेला आपण पाहू शकाल अप्रतिम झेल परिपूर्ण केलाय आणि फलंदाज धीरज धवनीला परतावा लावलाय. बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल धवनेला इंट्रोड्यूस केलं जात आहे. प्रमोशन होतंय बॅटिंग ऑर्डर मध्ये, आपण पाहू शकाल 5व्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आलाय. 3 विकेट गमावल्यात. पहिली विकेटचा विचार केला कुशल ठाकूर, दुसरी विकेट जयदीप मेहेर, तिसरी विकेट जर पाहायला गेली धीरज धवने. आणि आता मात्र इथून जर कुणालची साथ द्यायला हवी आणि तेच काम करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय साहिल धवने. विकेट गमावलेत 11 या धावसंख्येवरती. 3 षटकचा समाप्ती झालेत. 1.2 बॉलचा खेळ झालाय परिपूर्ण. धावसंख्या फलकावरती 11. 70 धावांचा पाठलाग करताना इथून मात्र खराब सुरुवात म्हणावं लागेल. यावेळेला आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. डीप मध्ये यज्ञेश प्रभूला निवडलाय. यज्ञेश प्रभूने टिपला उत्कृष्ट खेळ आणि साहिल धवने ठरतायत फेल गॉन. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक परिपूर्ण करताना विवेक दवने क्लास यावेळेला पाहायला मिळाला या षटकामध्ये. यावेळेला खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. हॅट्रिक घेतल्यानंतर मात्र इथे आत्मविश्वास दुणावला विवेक दवनेचा. दांडी एक्सप्रेस म्हणून ज्यांना संबोधलं जातं तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती धावसंख्या स्थिरावते 11-11वरती. 2 बॉलचा खेळ बाकी. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर वाईट, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक विकेट. निर्धाव चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा वाईड ऑर्डरचे प्रयत्न. हलक्याच्या हाताने फक्त ढकललाय चेंडूला. त्या ठिकाणी मात्र चैतन्य चेंडू खाली येतोय. 1 परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या फलकावरती 12. खराब सुरुवात, खराब स्टार्ट मिळालाय बॅटिंग करणाऱ्या टीम, आपण पाहू शकाल विघ्नहर्ता. परंतु कुणालकडे ती क्षमता आहे. पहिल्या सामन्यात 44 धावांची झुंजावती खेळी त्या फलंदाजाने केली, तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक वरती. यावेळेला बॅकफुट वर गेले, स्वतःसाठी जागा बनवली. हलक्याच्या हाताने फक्त ढकलला बॉलला. त्या ठिकाणी पाहायला मिळेल दुर्गेश विंदे. चेंडूला अडवलं जाईल. षटक क्रमांक 2 चा खेळ झालाय परिपूर्ण. धावसंख्या धावफलकावरती आहेत 12 धावा.
13 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा चेतनला इंट्रोड्यूस केलं जात आहे. चेतनचा विचार केला पहिल्या षटकामध्ये 10 धावा त्याने खर्च केले होते. एक महत्वपूर्ण विकेट मिळवली होती. परंतु आता मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केलं जात आहे. उन्माट एन कडून गोलंदाजी हाताळताना चेतन दवणे. वेग दवणेने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक परिपूर्ण केली. या स्पर्धेतील पहिली अर्धशतक जी परिपूर्ण झालं. चेतन आरेकर DUPL सीझन 1 मध्ये अर्धशतक, DUPL सीझन 2 मध्ये अर्धशतक. यावेळेला आपण पाहू शकेल मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. स्कोरलेग क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या परिपूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 ने आकार घेते. धावसंख्या फलकावरती 15 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 15 ला 4 अशी सध्या परिस्थिती आपण पाहू शकाल. परंतु या परिस्थितीतून सावरावं लागेल कारण की धावांचा पाठलाग करताना थोड्या अडचणी सापडल्या संघ. पहिल्या सामन्यात धावां बनवत असताना तब्बल 120 धावा ठोकल्या होत्या मैत्री 11 संघासमोर. परंतु आता मात्र 70 धावा बनवायच्या आहेत आणि 70 धावा बनवायच्या नात्यात आपण जर पाहायला गेलं 2.1 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय आणि धावसंख्या 15 वरती 4 विकेट गमावल्यात. या वेळेला स्लॉट मध्ये होता. पिक केला बॉलला आणि बॉलला पिक केल्यानंतर बॉलला पाठवलं पाऊ कॉर्नरच्या अगदी मधोमध. हा आलाय षटकार 6. स्लॉट मध्ये चेंडू होता त्याचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. चेंडूवरती षटकार आलाय. कुणालचा विचार केला तर 1 हँडेड तो सध्या फलंदाजी करतोय. धावसंख्या फलकावरती आहेत 21 धावा 21. यावेळेला चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळाला. त्या ठिकाणी दुर्गेश विंदे तुत्तू मैमै या ठिकाणी पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होता परंतु नाकारलाय यांच्या फलंदाजांनी. धावसंख्या फलकावरती 22 ला 4. धावांचा पाठलाग करताना 70. चेंडूचा खेळ संपलाय 3. कुणालचा विचार केला 5 बॉल मध्ये 11 वर तो सध्या बॅटिंग करतोय. हितेचा विचार केला 2 बॉल त्याने फेस केलेत 1 वर तो सध्या बॅटिंग करतोय. यावेळेला लेफ्ट फुल्डर चेंडू होता. चांगला स्वीप पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला सॉफ्ट हँडने अडवलं जाईल. फेकी केली जाईल तोपर्यंत 1 मिळेल. प्रत्येक बॉलवरती धाव घेण्याचा मनसुबा या ठिकाणी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती पाहू शकाल 23. यावेळेला ऑफस्टिकला चेंडू होता त्याला हलक्या हाताने ढकललं. डीप मध्ये विनोद आरेकर एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चेंडूला फेकी केली जाईल तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या फलकावरती 24-24. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक विवेक दवणे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी परंतु इथे खराब बॉलिंग आणि मोठी विकेट. बडी मछली जाल में कुणाल पागधरे रनआउटच्या स्वरूपात होत आहे बाद. स्वतःवर नाराज आहे परंतु क्रिकेट मध्ये जर तरला धार नाहीये. बॉलिंग चुकीची होती. डगआउट मध्ये नक्कीच प्रश्न पडला असेल परंतु त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सापडेल. षटक क्रमांक संपले 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला फलकावर धावा आहेत 25. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नचिकेत नाईक पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी नचिकेतची पाहायला मिळाली, परंतु आता मात्र फलंदाजी करावी लागेल. बॉलचा काही परिपूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती आहेत 25. अर्ध संघ तंबूच्या आसऱ्याला गारात झालाय. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 45 धावांची आवश्यकता. 15चा रिक्वायर्ड रन रेट इथून मात्र पाहायला मिळेल. 18 चेंडू 45 धावा हे या सामन्याचं समीकरण. विवेक धोनी ज्यांनी या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक परिपूर्ण केली, तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 45 धावा हे या सामन्याचं समीकरण. नचिकेत नाईकचा वार, सारे होतील गार, बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय नचिकेत नाईक ब्रँडचा ब्रँडेड दर्जेदार DUPL सिक्सर 6. धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. या षटकारानंतर 31 धावा 31 रन स्कोर कार्ड वरती. 15ची सरासरी मेंटेन ठेवायची असताना पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. याही वेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रणय पवार, विनोद आरेकर. मिस कॉलिंग पाहायला मिळाली, परंतु चांगली अॅक्युरेट फेकी पाहायला मिळाली. धावसंख्या 1 फ्लाय होताना तब्बल जाऊन पोहोचेल 32 धावा. आता मात्र 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये 38 धावा. 16 बॉल रिमेनिंग 38 रन रिक्वायर्ड टू विन. बॅटिंग करताना टीम आपण पाहता विघ्न अर्थात, तर दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करताना टीम आपण पाहता उद्धारी माता. यावेळेला खुल्या डब्याचा चेंडू होता. हितेशला पूर्णपणे बांधून ठेवलाय प्रत्येक गोलंदाजांनी, परंतु नचिकेतचा विचार केला तर खूप चांगली सध्या बॅटिंग करतोय. नुकताच तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती ठोकला षटकार, दुसऱ्या बॉल तो एक सेन्सिबल क्रिकेट. 2 चेंडू 7 धावेवर तो बॅटिंग करतोय. लिफ्ट अप ओव्हर द विकेट गोलंदाजी हाताळताना विवेक दवणे, त्याने मात्र या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक परिपूर्ण केली. फील्ड मध्ये बदल करत असताना यष्टीरक्षक हितेश दवणे. धावसंख्या फलकावरती 33ला 5. 3.3 बॉलचा खेळ झालाय परिपूर्ण. तमाम जुळलेले क्रीडा रसिकांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतोय B2 मधील दुसरा सामना. यावेळेला फटका फसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगले प्रयत्न केले, एफर्ट खूप छान होते. आणि म्हणतात ना की समालोचन कार्यातून न बोलता जर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवला तर समजा तुम्ही खूप चांगलं काम केलंय. आणि ते चांगलं काम करत असताना आपण पाहू शकाल पप्प्या त्या ठिकाणी पाहायला मिळाला. खूप चांगले क्षेत्ररक्षण तुम्ही बघू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये जीवाच्या आकांत करून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. यावेळेला वाईड आउटचे प्रयत्न सार्थ ठरत असताना खूप चांगली गोलंदाजी हाताळताना विवेक दवणे पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक घेतल्यानंतर आता मात्र तो कॉन्फिडन्स पुन्हा एकदा दुणावत आहे. पहिल्या बॉलवरती जरी षटकार आला तरी कमबॅक करणं मी जाणला जातो आणि तो कमबॅक यावेळेला पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूचा विचार सोडला तर 4 बॉल आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू ते षटकामधील. आता मात्र 13 चेंडू आणि 35 धावा हे या सामन्याचं समीकरण. यावेळेला खूप चांगला चेंडू पडल्यानंतर मात्र विकेट किपर चेंडूला गॅदर करत असताना षटक संपले. 4 षटकाच्या उत्तरार्ध धाव फलकावरती 35. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यू गया आणि यू आया, असा गेलो आणि असा आलो.
12 चेंडू आणि 35 धावा या सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक षटकामध्ये 17.50 ची सरासरी इथून गाठावी लागेल. 12 चेंडू 35 धावा. एका बाजूला हितेचा विचार केला, 5 चेंडू 4 धावसंख्या करतोय, सध्या बॅटिंग करतोय, मात्र गेम चेंज करावे लागतील. नचिकेतचा विचार केला, 5 चेंडू 9 धावांवर तो बॅटिंग करतोय, परंतु आता मात्र त्यालाही साथ द्यावी लागेल. आणि इथून मात्र जी गाडी दुसऱ्या गिअर मध्ये आहे ती आता मात्र 4थ्या ते 5व्या गिअर मध्ये न्यावी लागेल आणि एक्सिलेटरवर पाय द्यावा लागेल असं म्हणावं लागेल, कारण की 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 35 धावा हे या सामन्याचं समीकरण. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल, प्रिन्स ऑफ साई सुदर्शन गोटनपूर प्रणय पवार गोलंदाजी मार्क वरती आलाय. पहिला चेंडू सरळ बॅटचा वापर केला, डीप मध्ये विवेक दवणेला निवडलाय. विवेक दवणेने टिपला उत्कृष्ट गेल आणि संपलाय. इथेच सखे बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. लीग चालू 17 चेंडू आणि 35 या धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू हेलिकॉप्टर खेळायचा होता, चेंडू पडल्यानंतर वेगाने विकेट किपरला गॅदर केला. थोड्या क्षणासाठी विकेट किपर देखील बीट झाले होते. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना प्रत्येक बॉलवरती समीकरण बदलेल हे मात्र नक्की. खूप चांगले गोलंदाजी हाताळताना आपण पाहू शकाल, प्रिन्स ऑफ साई सुदर्शन गोटनपूर संघाचा गोलंदाज, परंतु सध्या या DVPL सीझन 2 मध्ये उद्दरीमध्ये या संघाकडून खेळत असताना यावेळेला अनपेक्षित बाउन्स पाहायला मिळाला. खेळपट्टीतून उसळी मिळाली आणि फलंदाजाला बीट करत बॉल निघाला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. जवळला चांगला फटका आपण पाहू शकाल, थोडासा आगळा वेगळा फटका पाहायला मिळाला. नचिकेत नाईक ऑन स्ट्राईक. यावेळेला जर पाहायला गेलं ना तर नचिकेतला येणाऱ्या काळामध्ये मोठे फटके खेळावे लागतील, कारण की आता मात्र 8 चेंडू आणि 34 समीकरण. 8 चेंडू मध्ये जवळजवळ नचिकेत नाईक प्रत्येक बॉल आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम केलं जाईल, कारण की संघ अडचणीत सापडलाय. इथून मात्र विजयी झाला तर सुपर 8 मध्ये ग्रँड एंट्री पाहायला मिळेल. यावेळेला थोडासा आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, दिल स्कूपचा प्रयत्न होता, परंतु शॉट सिलेक्शन खराब पाहायला मिळेल, कारण की चांगले गोलंदाजी होत आहे प्रणय पवारच्या माध्यमातून आणि तेच या ठिकाणी डगआउट मधून सांगितलं जात आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल, वाहण्याचं ते मैदान ज्याने मात्र अक्षरशः गाजवलं, तो सध्या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना, परंतु तितक्यात धारदार गोलंदाजी करत असताना प्रणय पवार प्रिन्स ऑफ साई सुदर्शन गोटनपूर. यावेळेला चांगला चेंडू होता, आउट ड्राईव्ह पाहायला मिळालाय. सेन्सिबल क्रिकेट. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये नचिकेत ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल आणि 6 चेंडू आणि 33 हे समीकरण. 5 षटकार कशा पद्धतीने खेचले जाईल हे देखील पाहणे योग्य असेल. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सहा चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. या सामन्याचं समीकरण 70 धावा आणि 70 धावांचा पाठलाग करताना कुणालची विकेट जिथून गमावली तिथून मात्र या सामन्याचा टर्निंग पॉइंट हा ठरला गेला. परंतु आता नचिकेत यापर्यंतकडे क्षमता आहे, परंतु आता मात्र त्या क्षमतेला उतरावं लागेल. प्रत्येक बॉलवरती षटकार मारावा लागेल. 6 चेंडू आणि 33 धावांचं समीकरण. नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीला येईल. एका बाजूला आपण पाहू शकाल मैत्री 11, तर दुसऱ्या बाजूला
ओम साईराम फ्रेंड्स दोन्ही संघ पराभवाच्या शिखरावरून मात्र या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतील. परंतु सुरू असणारा सामना जो मात्र इथून विजय होईल तो मात्र संडेच्या दिवशी सुपर 8 मध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यात पाहायला मिळेल. 6 चेंडू 33चं समीकरण. गोलंदाजी माफ करते चिन्मय पाटील. पहिला चेंडू चांगला पीक केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, परंतु त्याच्याही मस्तकाला दस्तक देत बॉल चाललाय सीमा रेषा पार. येतोय DUU षटकार 6. अशीच फलंदाजी करावी लागेल. नचिकेतकडे ती क्षमता आहे आणि जर इथून मात्र हा सामना नचिकेत यांनी जिंकला तर मात्र प्रत्येक खेळाडूच्या मनातील आणि गळ्यातील हवीत बनून राहील. आता मात्र 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 27 धावा हे या सामन्याचं समीकरण. परंतु एखादा फेअर चेंडू इथून मात्र सामन्याला कलाटणी देईल. परंतु असे चौकार षटकार येत राहिले तर मात्र सामना अजूनपर्यंत जिवंत आहे असं म्हणावं लागेल. कारण शर्यत अजून संपलेली नाही, मी अजून जिंकलेलो नाही असं नचिकेत नाईक म्हणत असताना स्वतःसाठी अवघ्या 5 चेंडू आणि 27 धावा या सामन्याचं समीकरण. खुल्या डब्याचा बॉल, चांगला चेंडू होता, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. त्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, 2 धावा देखील परिपूर्ण नो डाऊट केल्या जातील. आता मात्र 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 25 धावा. चारही षटकार आले तरी मात्र सामना विजय होऊ शकेल उदारी माता संघ. परंतु कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये फलंदाजी केली जाईल, तुम्ही कशा पद्धतीने फलंदाजी करता हे खूप महत्वाचं आहे आणि तेच करत असताना नचिकेत नाईक. वेळेला चेंज ऑफ द पेस, टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच होईल का? कारण की आता मात्र वाईट चेंडू हाताळलाय. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 4 षटकार खेचावे लागतील जर सामना जिंकायचा असेल. ते एखादा इथून फेअर चेंडू हाताळला जाईल का हे देखील प्रश्नचिन्ह आमच्या प्रेक्षक वर्गाच्या मनामनात घर करून राहिले आहेत. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहत आहेत ओम साई स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर. ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 24 धावा. यावेळेला चांगला फटका पीक केलाय आणि पुन्हा एकदा बॉल पाठवलाय डीप स्क्वेअर लेगच्या माध्यमातून. हा आलाय दमदार शानदार नचिकेत नाईक. संघर्षाचा संघर्षमय ठोकताना षटकार. 3 बॉल आणि आता 3 बॉल मध्ये 18 धावा. कालच्या दिवसात असेच सामने आपण पाहिले. इच्छोबा एंटरप्राइजेस विरुद्ध DPचा 101 धावांचा पाठलाग करताना धीरज मोरेने ती केलेली 64 धावांची धुव्वाधार फलंदाजी आणि तशाच पद्धतीने फलंदाजी करत असताना नचिकेत नाईक आपण पाहू शकाल जय बजरंग उचई संघाचा ब्रँडेड खेळाडू तो सध्या आपल्या मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक वरती धुमाकूळ घालतोय. नचिकेतचा विचार केला 10 चेंडू त्यानेही फेस केलेत. 24 वर तो सध्या बॅटिंग करतोय. 3 मध्ये आता करायचे 18 धावा. 3 षटकार येतील का? आणि जर इथून 3 षटकार आले तर मात्र नचिकेत मात्र पाहू शकाल इथून मात्र खांद्यावर घेतलं जाईल. प्रत्येक गाळातील 22 बनून राहील. परंतु 3 बॉल कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. यावेळेला चांगला चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु चौकार आलाय. आता मात्र 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 14 धावा. आपण 2 बॉल मध्ये 18 धावा होताना देखील पाहिल्या आहेत आणि 2 बॉल मध्ये 1 धावा डिपेंड होताना देखील पाहिल्या आहेत. परंतु आता 2 बॉल आणि 14 हे या सामन्याचं समीकरण. जर मात्र नशिबाला चुकावं लागलं ना ते नशीब देखील चुकून जाईल नचिकेच्या बाजूने. परंतु आता मात्र मॅथमॅटिकली तरी अनप्रेडिक्टेबल आहे स्कोर, कारण की 2 मध्ये करायचे आहेत 14. परंतु क्रिकेटच्या क्षेत्रात सर्व काही आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर लेनचा चेंडू होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक विवेक दवणे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परंतु 2 धावा देखील परिपूर्ण केले जातील. आता मात्र 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 12 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयार राहायचं आहे. ओम साईराम फ्रेंड्स विरुद्ध पाहायला मिळेल मैत्री 11. दोन्ही संघ पराभूत होऊन आले आहेत परंतु आता एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. यावेळेला शेवटच्या बॉलवरती नचिकेतने केलाय वार. सारे होतील गार आणि आलाय हा षटकार. षटक क्रमांक आपण बघू शकाल 6चा खेळ परिपूर्ण झालाय आणि सामना इथे विजयी झालाय. उदारी माता सुपर 8 मध्ये क्वालिफाय होतोय. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक. तुम्हाला अजून एक संदेश असेल या स्पर्धेमध्ये. नचिकेतने खूप चांगला खेळ केला. त्यांचंही कौतुक त्यांचंही आभार आम्ही व्यक्त करू.